म्हणजे जाधवर ग्रुप हा मेनली 19 वेगवेगळे बिझनेसेस करतो. हॉटेल असेल, फिल्म लाईन असेल, त्याच्यानंतरनं आपले टॅक्स कन्सल्टन्सी असेल. 8 दिवस स्वारगेटच्या बस स्टँडवरती आमचे वडील राहिलेले. 1986 तेव्हा हो, बस स्टँडवर राहिले. मला शाळा चालू करायची आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, ग्रामपंचायतीचे 2 खोल्यात ह्याच्यामध्ये तुम्ही चालू करा. आणि मग त्यावेळेसला 1995 साली कन्या शाळेपासून ह्या शिक्षण संस्थेची स्थापना झाली. बापाचा झालेला अपमान हा मनामध्ये घेऊन, मनामध्ये आग निर्माण करून मी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना सेपरेट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केली. मी ज्या शिक्षण संस्था उभ्या केल्या याच्यामध्ये 16,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. 600 पेक्षा जास्त शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि 40 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस मी चालवतो आणि 5 कॅम्पसेस मी त्याच्यामध्ये चालवतो. माझ्यासाठी माझं सर्वस्व माझे वडील आहेत. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात शेवटचं स्वप्न आहे ते म्हणजे वडिलांच्या नावाने विद्यापीठ करायचं. हे जेवढं मी काय उभं केलं ना, जिथं जिथं सुधाकरराव जाधवर नाव इथं तुम्हाला दिसतं ते सगळं मी दिलेलं आहे. आजपर्यंत वडिलांनी जे काही निर्माण केलेलं आहे याला कुठंही स्वतःच्या आईबापाचं नाव दिलं नाही किंवा काही नाही. माझं इंजिन जर कधी असं थोडं थंड व्हायला लागलं, हे 2 फोटो बघितले की ऑटोमॅटिक इंजिन पेटतं. इंजिन पेटलं की अजून 4 पट वेगानं काम चालू होतं. नमस्कार, मी विष्णू साना. प्लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. महाराष्ट्रात अशा काही मोजक्याच शैक्षणिक संस्था आणि इन्स्टिट्यूट आहे ज्यांच्या अभिनव उपक्रमामुळे महाराष्ट्रभर आणि देशभर त्यांची चर्चा होते. त्यातही शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये शैक्षणिक योगदान देणारी संस्था म्हणजेच जाधवर इन्स्टिट्यूट यांचं सुद्धा नाव घेतलं जातं. काय आहे जाधवर इन्स्टिट्यूट आणि त्याची कमान सध्या एका युवा नेतृत्वाकडे आहे. त्यांचं नाव आहे शार्दूल जाधवर. त्यांचे नवनवीन उपक्रम असतील त्याची चर्चा महाराष्ट्र आणि देशभर होती आणि यामुळेच महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक यूथला आणि जनमानसामध्ये एक कुतूहल आहे की काय आहे जाधवर इन्स्टिट्यूट. जाधवर इन्स्टिट्यूट आणि शार्दूल जाधवर यांच्याबद्दल मी त्यांच्या तोंडूनच उलगडणार आहे, त्यांना बोलतं करणार आहे. शार्दूलजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. पहिलाच प्रश्न, सध्या तुमच्या या जाधवर इन्स्टिट्यूटच्या प्रिमायसेसमध्येच आपण बसलो आहे. अनेकांना कुतूहल आहे की जाधवर इन्स्टिट्यूटचं वारंवार नाव घेतलं जातं. अनेक राजकीय नेते असतील, सामाजिक उपक्रम तुमचे या ठिकाणी वारंवार राबवले जातात. काय खासियत आहे आणि काय आहे जाधवर इन्स्टिट्यूट? जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना 1995 साली शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ज्ञ, प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आमचे वडील, यांनी केली. आणि आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्यच असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. आमचे विद्यार्थी, या ठिकाणचे युवक हे नुसतेच बलवान आणि बलशाली नाही, तर ते बुद्धिमान झाले पाहिजेत. आणि नुसतंच बलवान, बलशाली आणि बुद्धिमान असून चालणार नाही, तर ते सद्विचारी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही या ठिकाणी घेत असतो. आज या विद्यार्थ्यांना गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजामधून जे विद्यार्थी येतात, जे वाड्या वस्तीत तांड्यांवरनं जे विद्यार्थी येतात, ज्या विद्यार्थ्यांची स्वतःची अशी आर्थिक परिस्थिती नाहीये की चांगल्या दर्जाचं शिक्षण ते बाहेर जाऊन घेऊ शकतील, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी एक उच्च दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर, एक चांगल्या दर्जाचे शिक्षक देण्याचं काम हे आम्ही त्याच्यामध्ये करतो. आणि हे देत असताना नुसतीच पुस्तकी किडे विद्यार्थी करायचे नाहीत. उद्या हे बाजारामध्ये उतरल्यानंतर 100% स्वतःच्या नावाचा झेंडा आणि पाय रोवून ही पोरं उभा राहिली पाहिजेत, हा विचार आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून एक सर्व क्षेत्रातले कार्यक्रम या विद्यार्थ्यांसाठी आपण त्याच्यामध्ये घेत असतो. आणि त्याच्यामुळंच एवढ्या ॲक्टिव्हिटीज या विद्यार्थ्यांसाठी होत आहेत. त्याच्यामुळं साहजिकच आहे की प्रत्येक क्षेत्रातला माणूस या कॅम्पसमध्ये येणं, त्यांचं वास्तव्य या कॅम्पसमध्ये असणं हे नक्कीच त्याच्यामध्ये होतं. अनेकांना या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं,
मात्र त्यांना बरीचशी माहिती म्हणजे त्यांना आता Google मार्फत याच्यामार्फत होतीच. पण नेमके असे कुठले अभ्यासक्रम आहेत की जे जाधवर इन्स्टिट्यूटमधले खास आहेत? इन्स्टिट्यूटमध्ये आज जर आपण विचार केला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंदर, तर के-जी पासून पी-जी पर्यंत सगळेच कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. BBA, BCA, BCS, MCA, MCS, MBA, PGDM, नर्सिंग, त्याच्यामध्ये NM, GNM, पॅरामेडिकल, शाळा असतील, कॉलेजेस असतील, मग त्याच्यात BA, BCom, MA, MCom, BSc, मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, नवीन काळाची गरज, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड कोर्सेस असतील, डेटा सायन्सचे रिलेटेड असतील, फॅशन डिझायनिंगचे रिलेटेड असतील, के-जी पासून पी-जी पर्यंत इंजिनिअरिंग असेल, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक असेल, सगळेच्या सगळे कोर्सेस या शिक्षण संस्थेमध्ये त्याच्यामध्ये चालवले जातात. आणि खास जर आपण विचारलं तर मला सांगताना आनंद वाटतो की या शिक्षण संस्थेने आजपर्यंत 1,500 पेक्षा जास्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या मुलींना हे गावाकडनं आणून सरकारच्या माध्यमातून, म्हणजे नंदुरबार जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, जे अत्यंत वंचित राहिलेले असे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणची जी मुलं मुली आहेत यांना पुण्यामध्ये बोलवून त्यांना नर्सिंगचं एज्युकेशन सरकारच्या मार्फत मोफत देऊन 1,500 पेक्षा जास्त मुलींना आज आपण नोकरी लावण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. आज मला सांगताना आनंद वाटतो की पुण्यामधलं जे हिंजवडीमधलं रुबी हॉल क्लिनिक आहे, रुबी हॉल क्लिनिक गेल्या वर्षी अर्ध्यापेक्षा जास्त नर्सेस या आपल्या कॉलेजने दिलेल्या होत्या आणि त्या अर्ध्यापेक्षा जास्त हॉस्पिटल चालवण्याचं काम हे आपल्या संस्थेने त्याच्यामध्ये केलं. आणि त्यामुळे नामवंत हॉस्पिटल्स पुण्यामध्ये असतील, त्याच्यामध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत हे आपल्या शिक्षण संस्थेमधले आहेत हे सांगताना मला आनंद वाटतो. आणि आज विविध क्षेत्रामध्ये म्हणजे आज स्पोर्ट्स असेल, त्याच्यानंतर अनेक विद्यार्थी आज इथले MPSC आणि UPSCच्या मार्फत सिलेक्शन झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. चांगल्या चांगल्या पदावरती विद्यार्थी काम करतात आणि एंटरप्रेन्योर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेले विद्यार्थी या शिक्षण संस्थेमधले आहेत. मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण आता एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी तुम्ही उपाध्यक्ष म्हणून पाहता, तुमचे वडील अध्यक्ष आहेत जाधवर साहेब. तर हे कधीपासून तुमच्याकडे कार्यभार आला आणि तुम्ही काय चेंजेस केले आणि काय करायचे तुम्हाला भविष्यात? मला थोडं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन या ठिकाणी सांगावंसं वाटतं की माझं शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याचं कारण काय. म्हणजे जाधव ग्रुप हा मेनली 19 वेगवेगळे बिझनेसेस करतो. हॉटेल असेल, फिल्म लाईन असेल, त्याच्यानंतर आपले टॅक्स कन्सल्टन्सी असेल, अशा 19 वेगवेगळ्या धंद्यांमध्ये आम्ही काम करतो. परंतु 1995 साली ज्या वेळेसला म्हणजे 1986 साली आमचे वडील पहिल्यांदा पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये प्राध्यापकाची नोकरी त्यांनी जे महाविद्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये ते प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाले. आणि जॉईन झाल्यानंतर आमचे वडील कसं आहे की वयाच्या 14व्या वर्षापासूनच क्रांतीवीर नावाची संघटना ते स्थापन केलेली होती त्यांनी. मग तिकडे गावामध्ये लाईट आणण्याचं काम असेल, गावामध्ये रस्ते आणण्याचं काम असेल, गावामध्ये थोर महात्मे लोक आणायचे, प्रवचनं घडवून आणायचे. मग ते मला नेहमी सांगतात की गावामध्ये एकदा एका चांगल्या महात्म्यांना आणून की नॉनव्हेज खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे याच्यावरती एक चर्चासत्र त्यांनी घडवून आणलेलं होतं की सायंटिफिक वेजनी त्यांनी पटवून द्यायचं की मांसाहार चांगला आहे का नाही. मग महाराजांनी जर अख्ख्या गावाला पटवून दिलं तर अख्ख्या गावानं मांसाहार सोडायचा आणि जर गाव जिंकलं आणि महाराज हरले तर महाराजांना मांसाहार चालू करायचा. म्हणजे इतक्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज पाणी आणण्यापासून शाळा आणण्यापासून गावामध्ये त्यांनी केलं. आणि साहजिक आहे की आपण काय काम केलं हे आपल्या कलिग्सला आपण सांगत असतो. म्हणजे ज्यावेळेसला 86 साली ते पुण्यामध्ये आले आणि जे महाविद्यालयामध्ये त्यांनी सांगितले की ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत. आणि मग नेमकं त्या कॉलेजची MCOM ची मान्यता रद्द झाली. प्राचार्यांनी बोलवून घेतलं, काय रे म्हणले तू तर लय सांगत होता गावामध्ये, तू काय शाळा आणली, लय तुझ्या ओळखी तर आमकं करतो तमकं करतो, गेली म्हणले मान्यता, जा आणून दाखव. मग त्यावेळेसला मोठे कराड सर असतील, म्हणजे विश्वनाथ कराड सर असतील, त्यांच्या साह्यानं मुंबईला जाणं, मग सगळ्या गोष्टी तिथल्या कितपत मान्यता आणण्यासाठी प्रयत्न करणं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये केल्या. आणि केल्यानंतर साहजिक आहे की इतक्या वाईट परिस्थितीतून हे व्यक्ती पुण्यामध्ये आलेले होते. त्यांचं काही राहण्याची खाण्याची चांगली व्यवस्था नव्हती. मला इथं सांगावंसं वाटतं की 8 दिवस स्वारगेटच्या बस स्टँडवरती आमचे वडील राहिलेले आहेत. 1986 हो, बस स्टँडवर राहिले. 19 जून 1986 साली स्वारगेटच्या बस स्टँडवरती राहिलेले आहेत. आणि तिथल्या त्या सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये जायचं, डालड्याच्या डब्यामध्ये तिथलं ते संडासाचं पाणी घ्यायचं, त्यांनी केस ओल्ली करायची आणि पहिल्या दिवशी ते जे महाविद्यालय त्याचा प्राध्यापक म्हणून जॉईन झालेले. आणि मग ते मान्यता आली. मान्यता आल्यानंतर संस्थेमध्ये कार्यक्रम झाला
की बाबा आपली मान्यता गेलेली होती, आता ती आली. आलेली मान्यता साहजिक आहे की बाबा समजा मी जर तुम्हाला एखादं काम सांगितलं तर साहजिक आहे असं बोललं पाहिजे की बाबा हा माणूस जात होता पत्र घेऊन येत होता, याचं पण नाव आपण त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. तर ते नाव त्याच्यामध्ये घेतलं नाही. आणि मग 1995 साली आमचे वडील इकडे एका चाळीमध्ये, म्हणजे फार छोटी, मला वाटतं एक 20 बाय 20च्या पेक्षा सुद्धा बारीक खोली असेल, एवढी बारीक खोलीमध्ये टॉयलेट, बाथरूम, बेडरूम सगळं तेवढ्याच त्याच्यामध्ये होतं. आपल्या वडगाव बुद्रुक मध्ये एक चाळ होती खोतांची, तिकडे ते सर आमचे वडील राहायला होते. आणि मग ते असं झाल्यानंतर ते आले आणि इथले सन्माननीय दांगट पाटील म्हणून एक सरपंच होते, त्यांना येऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की बाबा मला शाळा चालू करायची. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, ग्रामपंचायतीच्या 2 खोल्यात ह्याच्यामध्ये तुम्ही चालू करा. आणि मग त्यावेळेसला 1995 साली कन्या शाळेपासून ह्या शिक्षण संस्थेची स्थापना झाली. परंतु आता वडिलांची परिस्थिती त्यावेळेसला चांगली नव्हती, आम्ही कुणी मुलं त्यांच्या मदतीला त्याच्यामध्ये नव्हतो. लिगल एज आमच्या कोणाची पोरांचं त्यावेळेसला 95 साली त्याच्यामध्ये नव्हतं, आणि जरी लिगल एज असलं तरी पुण्यामध्ये कुणी नव्हतं. आणि मग शिक्षण संस्था त्यांनी सगळ्या त्या उभ्या केल्या. आणि उभ्या केल्यानंतर आपल्याकडे एक, म्हणजे मी नेहमी सांगतो, एखादं जर पोरग चांगलं निघलं नाही, ते जर कुपोषित निघलं तर नवरा काय म्हणतो, बायकोला तुझ्यावर गेले, बायको म्हणती नाही नाही ते तुझ्यावरती गेले. पण तेच जर पोरग चांगलं घडलं तर मग सांगतात नाही ते माझ्यावरच गेलंय. मग ही शिक्षण संस्था ज्या वेळेसला नावारूपाला नव्हती, ज्या वेळेसला त्याला कोण ढुंकून बघत नव्हतं, ज्या वेळेसला त्या शिक्षण संस्थेमध्ये काहीच नव्हतं, त्यावेळेसला ती शिक्षण संस्था सुधाकर जाधवर यांची होती. मग ती जशी जशी नावारूपाला यायला लागली, मग ते माझंच आहे सांगणारे फार अनेक लोक त्याच्यामध्ये ती निर्माण झाली. आणि मग ज्या लोकांना शिक्षणातला गंध नाही, ज्यांनी कधी स्वतः शिक्षण घेतलेलं नाही, ज्यांना बालवाडीची सुद्धा मान्यता घ्यावी लागते का घ्यावी लागत नाही हे सुद्धा माहिती नाही, अशी लोक त्याच्यामध्ये श्रेय घेण्यासाठी आणि संस्थाचालक म्हणून मिरवण्यासाठी त्याच्यामध्ये ती पुढे आली. आणि मग हा झालेला अपमान मी माझ्या डोळ्यानं पाहिला. तुम्ही किती वय होतं? माझं 2014ला वय असेल अंदाजे. म्हणजे मी हे सगळ्या गोष्टी पाहायला सुरुवात केली, कारण चाहूल मला 11वी पासूनच लागली. मी 2011ला 11वी मध्ये होतो. 2010 साली माझी 10वी झाली. हे जी चाहूल मला त्याच्यामध्ये फार जवळनं त्याच्यामध्ये ती लागलेली होती. आणि मग 14ला माझं वय एक अंदाजे 20-21च्या आसपास त्याच्यामध्ये ते असेल. आणि मग त्यावेळेसला मी ठरवलं की हे जे धंदे करतोय हे तर करायचेच आहेत, परंतु बापाचा झालेला अपमान हा मनामध्ये घेऊन, मनामध्ये आग निर्माण करून मी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना सेपरेट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केली. म्हणजे तुम्ही पुढाकार घेतला? आणि मी पुढाकार घेतला. आणि मग जेवढं काम आमच्या वडिलांनी 1995 ते 2014 केलं, त्याच्यापेक्षा जास्त काम 2014 ते 2024 पर्यंत मला करता आलं. आज आता स्वतः मी ज्या शिक्षण संस्था उभ्या केल्या याच्यामध्ये 16,000 विद्यार्थी शिक्षण घेतात, 600 पेक्षा जास्त शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत, आणि 40 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस मी चालवतो, आणि 5 कॅम्पसेस मी त्याच्यामध्ये चालवतो. पुढच्या वर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण महर्षी शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या नावानं विद्यापीठ करायचं हे माझं त्याच्यातलं आयुष्यातलं शेवटचं स्वप्न आहे. या सगळ्या गोष्टी शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याचं कारण एवढं की ज्या व्यक्तीला स्वतःला खायला मिळालं नाही त्या व्यक्तीनं आज महाराष्ट्रामध्ये जिचकारानंतर सगळ्यात जास्त एज्युकेशन घेतलं. MCOM, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDC आणि PhD एवढं सारं शिक्षण घेतलं. हे का शिक्षण घेतलं वडिलांनी सुद्धा, की ज्या वेळेसला मी जसं मगाशी सांगितलं की जे काय सामाजिक कार्य आमचे वडील करायचे, आमच्यावरती सावकाराचं फार मोठ्या प्रमाणावरती जास्त कर्ज होतं. सावकाराचं कर्ज म्हणजे 10 जावयांचं पुण्य. गावाच्या इशीमध्ये सावकार बसलेले होते आणि आमचे आजोबा चाललेले असताना त्यांनी बोलवून घेतलं आजोबांना आणि सांगितलं तुझा मुलगा एकतर गावगुंड होईल नाहीतर पुढारी होईल, हा काय शिक्षण हा काय घेणार नाही, काय गावच झाडतोय, पोरच गोळा करतोय, काय कीर्तनच भरवतोय. आणि मग त्यावेळेसला आमचे वडील सावकाराकडे गेले आणि सांगितलं तुझ्या घरात जेवढी लोक आहेत ते जे शिक्षण घेतील त्यांची जेवढी संख्या त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेणार. आणि म्हणून बापाचा झालेला अपमान वयाच्या 50व्या वर्षापर्यंत आमच्या वडिलांनी शिक्षण घेतलं. माझ्या बापाचा अपमान झाला म्हणून मी माझी सगळी जवानी ही 100% जे काही त्यांनी रोपटं लावलेलं होतं त्याचं वटवृक्ष आपल्याला तयार करायचंय. परत सुरुवात आम्हाला खड्डा खाण्यापासून झाड लावण्यापासून आम्हाला 2014ला त्याच्यामध्ये करावी लागली. तरी मला आनंद वाटतो की फार चांगले अनुभव वडिलांच्या मित्रांमुळे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे मला कमी वयामध्ये मिळाले. त्याच्यामुळे भविष्यामध्ये जी परिस्थिती वडिलांवरती ओढवली ती परिस्थिती माझ्यावरती नक्कीच त्याच्यामध्ये ती ओढवणार नाही. आणि म्हणून मग या पद्धतीनं ही शिक्षण संस्था पुढे घेऊन चाललो.
आणि चालत असताना मग एक त्याला उच्च दर्जाचं शिक्षण त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. मग माझा आदर्श आहे तर राहुल कराड सर असतील, MIT शिक्षण संस्था असेल, हे आमचे आदर्श आहेत. कारण ज्या वेळेसला आमचे वडील पुण्यामध्ये आले त्यावेळेसला कराड सरांनी खाऊ पिऊ घालण्याचं काम आमच्या वडिलांना केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी कराड सर हे देवाच्या समान आहेत. कारण ज्या वेळेसला आमच्या मागं कुणी नव्हतं त्यावेळेसला कराड सर उभे राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मग त्यांच्या शिक्षण संस्थेसारखी त्यांच्यासारखी क्वालिटी देण्याचं काम या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही त्याच्यात करतोय. शार्दूलजी, अनेकांना म्हणजे माहिती नव्हती ही गोष्ट, की म्हणजे ही इनसाइड स्टोरी, की तुमच्या मनात जी आग आहे, तुमच्या बोलण्याची आग आहे, जो अपमान वडिलांचा झाला आणि तो भरून काढण्यासाठी तुम्ही झपाटून कामाला लागलात आणि ही संस्था उभी केलेली आहे. अनेकांना असं वाटतं की सुधाकरराव जाधवराव जे साहेब आहेत त्यांनी ही संस्था उभी केली आणि तुम्ही इथे आता काम करतायत. पण तुमच्याशी आता बोलत असताना ह्या गोष्टी म्हणजे प्रेक्षकांनाही आवडतील, की एक युवा नेतृत्व आहे ते काय करू शकतं आणि एक रिव्हेंज घ्यायचा, वडिलांचा झालेला अपमान हे करायचा, माझ्या नव्यानंच डोक्यामध्ये समोर आलंय. पण मला तुमच्या लहानपणाकडे जायचंय. तुमची शाळा कुठं शिकला तुम्ही? म्हणजे पुण्यात शिकलात की कुठे शिकला? नाही, मी माझं सगळं प्राथमिक शिक्षण रॉयल रोजेस इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून वडगाव बुद्रुक या ठिकाणी आहे. माझं सगळं प्राथमिक शिक्षण तिकडे झालं. म्हणजे बालवाडी ते 10वी पर्यंत. 11वी 12वी माझं BMCC महाविद्यालयामध्ये झालं पुण्यामध्ये. आणि त्याच्या पुढचं शिक्षण माझं ILS लॉ कॉलेज, तिकडे माझं LLBचं शिक्षण पूर्ण झालं. आणि आता मी PhD जे करतोय माझं LLM DY पाटील कॉलेजमधून झालं. आणि आता PhD सुद्धा माझी DY पाटील मधूनच होती. जसं तुम्ही वडिलांना सांगितलं की वयाच्या 50व्या वर्षापर्यंत त्यांनी हो. शिक्षण घेतलं आणि त्या पदव्या मिळवल्या. तुमच्या पण मी डिग्री बघितल्या. 2 ओळीमध्ये बसत नाहीत एवढ्या मोठ्या तुम्ही डिग्री घेतल्यात. नाही, मला अजून किती शिकायचं नाही, मला कसं आहे, अमिताभ बच्चनांचा मुलगा म्हणलं की अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चननी कितीही चांगलं शिक्षण कितीही चांगली ऍक्टिंग केली तरी त्याचं कंपॅरिझन अमिताभ बच्चन यांच्यासोबतच होणार. सचिन तेंडुलकरचं म्हणजे त्यांच्या अर्जुन तेंडुलकरचं कंपॅरिझन हे सचिन तेंडुलकर सोबतच होणार. मग तो चांगला केलं त्यांनी क्रिकेटमध्ये, नाही केलं तरी त्याचं कंपॅरिझन हे होणारच. माझी इच्छा असली किंवा नसली तरी मला तेवढं शिक्षण घेणं हे बंधनच होतं. त्याचं कारण असं की नाही तर लोक म्हणले असते बापाचं परिस्थिती नसताना बाप एवढा शिकला. तुमची परिस्थिती आहे तरी तुम्ही शिक्षण घेतलं नाही, त्याच्यामुळे मला ते शिक्षण घेणं भागच होतं. त्याच्यामुळं मला ते आणि आवडही होती. मी जी काही शिक्षण जे घेतलं, मी काय असं कोणतंही शिक्षण नाही घेतलं. मला माझे बिझनेस चालवत असताना, हे सगळा डॉलर सांभाळत असताना ज्याचा फायदा होईल तेच शिक्षण मी घेतलं. परंतु ते मला बाय चॉईस सुद्धा ते घेणं भाग होतं आणि बंधन सुद्धा मला होतं. तेवढं मला ते घ्यावंच लागलं. त्याच्यामुळे मी ते घेतलं आणि आता त्याचा कळस म्हणजे PhD. येणाऱ्या वर्षभराच्या आतमध्ये माझी PhD कंप्लीट होईल. ही प्रेरणा कुठून मिळते नेमके तुम्हाला हे सगळं करण्याचं? आता सतत म्हणजे तुम्ही जवळपास आता इतक्या डिग्र्या घेतल्या, अजूनही तुम्हाला शिकायचं, तुम्ही बंधन म्हणता आणि तुम्हालाही करायचं म्हणताय. ही प्रेरणा नेमकी येते कुठून? माझ्या आयुष्यामध्ये मला प्रेरणा देणारे 2च लोक आहेत. सगळ्यात पहिली प्रेरणा म्हणजे आमचे वडील, की अत्यंत खडतर परिस्थितीमधून त्यांनी त्यांचा प्रवास केलेला. म्हणजे उस्मानाबाद सारख्या, म्हणजे आत्ताचा धाराशिव जिल्हा, या ठिकाणाहून पुण्यामध्ये येणं, सेटल होणं, एवढं मोठं साम्राज्य उभा करणं हे शक्य नाही. काय अडचणी येतात. आता एवढं सगळं असताना सुद्धा आम्हाला अडचणी फेस कराव्या लागतात. मग त्यावेळेसला तर वडिलांच्या मागे कुणीच नव्हतं. त्यावेळेसला त्यांनी कसं केलं असेल हा विचार करूनच मला एक प्रेरणा मिळते. आणि दुसरी प्रेरणा म्हणजे असं की 11वी 12वीला मी असताना मला फार, म्हणजे इथं सांगताना मला अजिबातही लाज वाटणार नाही किंवा मला थोडंही सुद्धा असं काही वेगळं वाटणार नाही, की मला फार इगो असायचा. माझे वडील, एवढी मोठी शिक्षण संस्था, एवढे विद्यार्थी, आणि मग काय कमी, अंबानीला सुद्धा मोजायचं नाही. या आविर्भावामध्ये मी 11वी 12वी काढलेली. पण 12वीला असताना FYच्या म्हणजे 12वी संपत असताना 2012 साली मी भारतीय छात्र संसदेला त्या ठिकाणी MIT मध्ये गेलो. आणि MIT ला गेल्यानंतर 10, 11, 12 जानेवारी 2012 मग मी तिकडे गेलो. तिकडे मी सन्माननीय राहुल कराड सर यांना त्याच्यामध्ये भेटलो. आणि मी जसं सांगितलं 2 लोकांची प्रेरणा, एक तर वडील आणि दुसरे राहुल कराड सर. राहुल कराड सर का, ज्या वेळेसला 2012 साली आमच्याकडे 3-4 हजारच विद्यार्थी शिक्षण घेत असतील, त्यावेळेसला MIT मध्ये लाख विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज 2-2.5 लाख विद्यार्थी MIT मध्ये शिक्षण घेत आहेत. 5-6 विद्यापीठ सरांनी त्याच्यामध्ये केली. पण तरी सुद्धा सर किती डाऊन टू अर्थ आहेत. समाजासाठी त्यांचं कर्तव्य असल्यामुळे ते किती चांगल्या दर्जाचं काम करतात. डबक्यामध्ये पोहणं आणि समुद्र असणं याला जे म्हणतात, किंवा माझे जे डोक्यातले ज्या नस आहेत हे उघडण्याचं काम तिकडे गेल्यामुळे त्याच्यामध्ये झालं. कुणीतरी फ्यूज काढावा लागतो, तो फ्यूज काढण्याचं काम राहुल सरांनी त्याच्यामध्ये केलं. आणि त्याच्यामुळं ही दोन्ही लोक माझे प्रेरणास्थान आहेत. आणि त्यांच्याकडे बघूनच त्यांच्यासारखं बनायचं आहे हा विचार करूनच मी त्याच्यामध्ये पुढे जातो.
आणि एक अजून एक ह्या दोघांपेक्षाही सगळ्यात मोठं जर प्रेरणास्थान म्हणायचं म्हणलं तर छत्रपती संभाजी महाराज. आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. ज्या माणसानं आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी म्हणून आपल्या अंगाचे तुकडे तुकडे झाले तरी सुद्धा त्या ठिकाणी विचार सोडला नाही, तो माणूस मला त्या ठिकाणी प्रेरणा देणारा वाटतो आणि तेच माझे प्रेरणास्थान आहे. तुम्ही वक्तृत्व फार छान आहे तुमचं, म्हणजे भाषण असेल किंवा तुम्ही आता माझ्याशी बोलताय एक तडफेनं बोलताय, तुमच्या मनात आग आहे की कुठं वक्तृत्वाचं काही धडे घेतलेत कुणाकडून? नाही, मी वक्तृत्वाचे कधीच धडे घेतले नाहीत, परंतु मी जे काही आहे ते म्हणजे काय म्हणतो आपण की आयुष्यामध्ये एखादी काहीतरी घटना व्हावी लागते आणि मग माणूस पेटून उठतो. म्हणजे एखादा माणूस आजारी पडला, आजारी पडायच्या आधी कसं असतं, व्यायाम करायचा नाही, काय खायचं नाही, प्यायचं नाही, मग एकदा काहीतरी झटका दिला बॉडीनं, मग तो माणूस काय करतो, सकाळी 5लाच उठून चालायला जा, मग चांगले चांगले जेवण कर, नियमाने सगळे जे काय आयुर्वेदानं सांगितलेले, डॉक्टरनं सांगितले ते सगळं ऐकतो आणि त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो. ठेच लागले की माणूस ठेच लागले की तो करतो. माझ्यासाठी माझं सर्वस्व माझे वडील आहेत. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात शेवटचं स्वप्न आहे ते म्हणजे वडिलांच्या नावाने विद्यापीठ करायचं. विद्यापीठ झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मरण आलं तरी मला काही त्याचं दुःख वाटणार नाही. माझं तेच स्वप्न आहे. आणि ते का स्वप्न आहे, कारण या माणसाने किती खस्ता घाललेल्या आहेत, किती वाईट प्रसंगातून हा माणूस गेलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी जेवढं कळतंय तेवढं माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ही माझ्या मनातली आगच आहे. आणि ही जोपर्यंत विद्यापीठ होत नाही तोपर्यंत ही आग अशीच त्याच्यामध्ये ती राहणार. आणि एकच स्वप्न आहे की डॉक्टर सुधाकरराव जाधवर हे जे नाव आहे हे शिक्षण क्षेत्रामध्ये कायम ध्रुव ताऱ्यासारखंच त्याच्यामध्ये चमकत राहिलं पाहिजे. फार आग आहे तुमच्या मनामध्ये. असं कोणी कोणी हिनवलं बरं तुम्हाला, नेमकं शिक्षण क्षेत्रात असेल किंवा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात लोकांनी तुम्हाला हिनवलं गेलं असेल? फार दुःखी दिसतंय तुमच्या मनात, एक त्याबद्दल राग आहे. मी नेहमी सांगतो, माझ्या वडील हे कुणाचं तरी फार मोठ्या प्रमाणात देणं असणार आहेत. आजपर्यंत माझ्या वडिलांनी आतापर्यंत बरं का, ह्या क्षणाला मी तुमच्याशी बोलतोय तोपर्यंत माझ्या वडिलांनी आजपर्यंत स्वतःच्या नावाने कधीही काही केलं नाही. स्वतःच्या आईच्या नावाने केलं नाही, बापाच्या नावाने केलं नाही, काय नाही. सगळ्याच्या सगळे मित्रांच्या आई वडिलांच्या नावाने केले. हे ऐकलंय कधी तुम्ही? नाही. उद्या तुम्ही जरी माझे मित्र झालात, तुम्ही माझ्या आई वडिलांच्या नावाने काय करणार आहेत का? तुम्ही काय करताल, जास्तीत जास्त माझी आई आणि तुमची आई दोघांच्या आईच्या नावानं काहीतरी करताल. हे जेवढं मी काय उभं केलं ना, जिथं जिथं सुधाकरराव जाधवर नाव इथं तुम्हाला दिसतं ते सगळं मी दिलेलं आहे. आजपर्यंत वडिलांनी जे काही निर्माण केलेलं आहे याला कुठंही स्वतःच्या आईबापाचं नाव दिलं नाही किंवा काही नाही. ज्या लोकांना मोठं आमच्या वडिलांनी केलं त्या सगळ्या लोकांना लिगल मधला एल सुद्धा कळत नव्हता. आज सुद्धा आमची कुणीही लोक नव्हती, त्याच्यामुळे वडिलांचं एकच नाव संस्थेमध्ये राहिलं. किमान 7 लोकांची नावं द्यावी लागतात ट्रस्ट स्थापन करताना. आमच्या वडिलांनी 6च्या 6 नावं स्वतःची दिली असती आणि एक नाव दुसऱ्याचं दिलं असतं तरी चाललं असतं. शिक्षण संस्थांना नावं देत असताना, विविध शाळा कॉलेजेसला नावं देत असताना स्वतःच्या आईबापाचं नाव दिलं असतं तरी चाललं असतं. ह्या लोकांना काही त्याच्यातलं म सुद्धा कळाला नसता. पण तरी देखील नैतिकता महत्वाची असते. ज्या वेळेसला वडिलांकडे खायला काय नव्हतं त्यावेळेसला ग्रामपंचायतीच्या 2 खोल्या देण्याचं काम ह्या लोकांनी केलं. आणि म्हणून मग त्यांची जाण ठेवून की बाबा ह्या लोक आपल्या मागे उभी राहिली वाईट काळामध्ये, ह्या लोकांना आपण मोठं करायचं म्हणून ह्या लोकांना त्याच्यामध्ये मोठं केलं. आता काय आजूबाजूच्या आमच्या नरे, वडगाव, दाहेरी भागातले आजूबाजूच्या परिसरामधले फार मोठे मोठे आता शिक्षण संस्थाचालक झालेले, त्यांना भाषण लिहून देण्याचं काम आमच्या वडिलांनी केलंय. भाषण कसं करायचं हे त्यांना सांगितलं, शिक्षण संस्था कशी उभी करायची हे त्यांना त्याच्यामध्ये सांगितलं. नावं मी घेऊ इच्छित नाही. माझ्यासाठी एकच नाव महत्वाचं आहे, ते म्हणजे डॉक्टर सुधाकरराव जाधवर. आणि ज्यांच्यामुळं खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजेत. मी माझ्या ऑफिसमध्ये या लोकांचे आता फोटो लावणार आहे, कारण कुठंतरी असं वाटलं की आज बाबा आपण आराम केला पाहिजे, आज सुट्टी काढली पाहिजे. हे फोटो बघितलं की ऑटोमॅटिक 2च लोक आहेत. अशी 2च लोक आहेत. पण बघितलं की प्रेरणा, ती प्रेरणा नाही, आग. प्रेरणा नाही मिळू शकत कधी, प्रेरणा नाही, आग. माझं इंजिन जर कधी असं थोडं थंड व्हायला लागलं, हे 2 फोटो बघितले की ऑटोमॅटिक इंजिन पेटतं. इंजिन पेटलं की अजून 4 पट वेगानं काम चालू होतं. आता मी ऑफिसमध्ये वडिलाचा फोटो सेंटरला आहे, तो फोटो जरी आता मला थोडा बाजूला लावला तरी चालेल, पण ही सेंटरला ही 2 फोटो लावली पाहिजेत, जेणेकरून अजून जो माझ्या कामाचा वेग वाटेल. नाव नाही घेऊ इच्छित, नाव नाही घ्यायचं. बरं, मला एक प्रश्न विचारायचा की तुमचं शिक्षण आहे पुण्यात झालंय, मात्र तुम्ही भाषा धाराशिवची, तुम्ही मूळ धाराशिवची, ती सोडली नाही. बरं, असं म्हणजे पुण्यात आलं अनेकदा, काही लोक 2 वर्ष 4 वर्ष राहिले की पुणेरी भाषा बोलायला लागतात, तुम्ही धाराशिवची भाषा सोडली नाही. मला असं वाटतं की दिखावा हा माणसानं करू नये. दिखावा हा 1 दिवसासाठी, महिन्याभरासाठी, वर्षभरासाठी आपण करू शकतो, पण जे आपण आहेत
तेच जर स्वतः आपण जशाच तसं जर राहिलो तर त्याची एक आपण आपली USP क्रिएट केली पाहिजे. म्हणजे पुण्यात आलोय म्हणून मग मी फारच शास्त्रशुद्ध भाषेमध्ये जर बोलायला चालू केलं तर त्याला काही किंमत आहे असं मला त्याच्यामध्ये वाटत नाही. आणि त्याच्यामुळे जी आपली संस्कृती आहे, ज्या भागामधून, ज्या मराठवाड्यामधून आपण येतो, ज्या संतांच्या भूमीतून आपण येतो, त्याचा गर्व आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे जर आपल्या भाषेचा गर्व असेल, आपल्या भागाचा गर्व असेल, तर तो सोडला नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं मी काय असं कधी म्हणजे शास्त्रशुद्ध भाषेचं आव्हान हे काय आपल्याला त्याच्यामध्ये शक्य नाही. जमणार नाही, जी भाषा आहे ती भाषा. आता तुम्ही बोलताना सांगितलं की MIT मध्ये आज घडीला सुमारे 2.5 लाख विद्यार्थी हो, शिकतात. 100%. तर आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये सध्या किती विद्यार्थी शिकतात? सध्या शिक्षण संस्था ज्या आमच्या वडिलांनी सगळ्या स्थापन केल्या त्याच्यामध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. आणि त्यातल्या मग ज्या 40-50 शिक्षण संस्था मी स्वतः स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. बरं. KG to PG. ते तुमच्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. अनेक तुमचे उपक्रम आहेत ते त्याची चर्चा होती. पण त्यातील युवा संसद हे जे काही तुमची कन्सेप्ट आहे ही कशी सुचली? युवा संसद ही कन्सेप्ट 2 गोष्टीमुळे. मी जसं मागाशी सांगितलं की 2012 साली ज्याच्यातून माझे फ्यूज निघले, ज्याच्यातून मी स्वतः शिकलो, ज्याच्यातून मी स्वतः घडलो, ते म्हणजे भारतीय छात्र संसद. आता भारतीय छात्र संसद कार्यक्रम काय आहे की हा तामिळनाडूची मुलं येतात, तिकडे काश्मीरची येतात, इकडे आसामची येतात, इकडे गुजरातची पण येतात. सगळ्या भागातली लोक ह्या भारतीय छात्र संसदेला येतात. आणि मग राहुल सरांनी मला नेहमी सांगायचे की बाबा तू पण असा कार्यक्रम चालू कर, कारण युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, शिकलेली लोक राजकारणात आली पाहिजेत, त्यांच्या नवनवीन संकल्पना ह्या राजकारणाला जर मिळाल्या, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, आर्किटेक्ट असतील, ही जर लोक राजकारणामध्ये आली तर फार चांगल्या पद्धतीचं राजकारण, फार चांगल्या पद्धतीचं मजबूत लोकतंत्र त्याच्यामध्ये होऊ शकतं. मला या ठिकाणी उदाहरण द्यावं असं वाटतं की ज्यांच्यामुळे आमच्या ह्या शिक्षण संस्था उभ्या आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं? 3री-4थी पास वसंतदादा पाटील होते. जर त्यांना ट्रेनिंग मिळालं असतं, जर वसंतदादांचं शिक्षण फार मोठ्या प्रमाणात जास्त झालं असतं, तर ज्या वसंतदादांनी 3री-4थी पास असताना सुद्धा प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन ज्यांनी हा निर्णय घेतला आणि ज्यांच्यामुळं ह्या पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, इंजिनिअरिंग कॉलेजेस उभी राहिली, आज जर त्यांना ट्रेनिंग मिळालं असतं, त्यांचं जर काहीतरी मोठं शिक्षण झालं असतं तर अजून किती क्रांतिकारक निर्णय त्यांना घेता आले पाहिजे, घेता आले असते. हा विचार त्याच्यामध्ये आपला आहे. आणि म्हणून मला राहुल सर सांगायचे की अशा पद्धतीच्या संसदा आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग आता ती संसद जी ती व्हायची इंग्लिशमध्ये, कारण तामिळनाडूच्या लोकांना हिंदी सुद्धा कळेल असं नाही, मराठीचा तर त्याहून प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे 80% इंग्लिशमध्ये आणि 20% हिंदीत तो कार्यक्रम व्हायचा. मग त्यांनी मला सांगितलं की तू कार्यक्रम असे घेत जा. मी असा निर्णय घेतला की ठीक आहे मी घेतो, पण मी मराठी भाषेत घेतो. कारण जी वाड्या वस्ती तांड्यांवरची पोरं आहेत, जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातून मुलं येतात, ज्यांचा कोणी गॉडफादर नाही, ज्यांच्याकडे जात नाही, कारण आपल्याकडे जी जात नाही ती जात आहे, त्याच्यावरती आपण मला थोडं त्याच्यावरती बोलावं असं वाटतं. जाती ज्यांच्याकडे जात नाही, त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कोणी मार्गदर्शन करणारं नाही, मग या मुलांनी काय करायचं? आयुष्यभर नोकऱ्या करायच्या, आयुष्यभर धंदे करायचे, ह्यांनी मेन पॉलिटिक्समध्ये यायला नाही पाहिजे का? हा विचार मग आम्ही त्याच्यामध्ये केला. आणि म्हणून मी महाराष्ट्र आणि गोवा का तर मराठी लँग्वेज तिथल्या लोकांना कळते, गोवन आणि मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती साम्य आहे. आणि म्हणून या 2 राज्याच्या लोकांना एकत्रित घेऊन या युवा संसदेची स्थापना आपण त्याच्यामध्ये केली. ही पहिली प्रेरणा आहे राहुल कराड सर. दुसरी प्रेरणा अशी आहे की या महान भारत देशाला आता जवळपास 77-78 वर्ष होतील स्वातंत्र्य मिळून. या महान भारत देशाच्या राजधानीमध्ये या देशाच्या विरोधामध्ये नारे दिले गेले, भारत तेरे तुकडे होंगे, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, अशा पद्धतीच्या घोषणा. आम्ही जो टॅक्स भरतो त्याच्यावरती ज्या युनिव्हर्सिटीत चालतात, तिथं ज्या लोकांना मिशा सुद्धा फुटलेल्या नाहीत, ही युवक त्या ठिकाणी उभे राहून भारताच्या विरोधामध्ये नारे देत आहेत. मग त्यांचे काही का विचार असणार, ते भारताच्या विरोधातलेत का बाजूचे, हा 1 मिनिटासाठी मुद्दा बाजूला ठेवा, परंतु त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लॅटफॉर्म नसताना ते त्यांचे विचार मांडण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मग आमचे जे युवक आहेत यांना सुद्धा एक चांगल्या दर्जाचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला पाहिजे, म्हणून या युवा संसदेची स्थापना मी त्या ठिकाणी केली की चांगल्या दर्जाचे राजकारणी लोक घडले पाहिजेत. त्याचा पुढचा अजून एक मला प्रेरणा कुठून मिळतीये, जी अत्यंत चुकीची प्रेरणा आहे, पण मिळतीये कुठून? ती मिळते मराठवाड्यातून. आज या मराठवाड्यामध्ये, ज्या मराठवाड्याला संतांची भूमी म्हटलं जातं, त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली आहे?
एका जातीचा महाराज दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलावला जात नाही. दुसऱ्या जर एखाद्या जातीचा सप्ताह असेल तर त्याला एका महाराजाला बोलवलं जात नाही. पुरोगामी महाराष्ट्रात एका जातीच्या लोक दुसऱ्या जातीच्या किराणा मालाच्या दुकानात जात नाहीयेत. एका जातीची लोक दुसऱ्या जातीच्या शेतामध्ये काम करायला जात नाहीयेत. मग ही ज्या मराठवाड्याला संतांची भूमी, पुरोगामी महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले असतील, गांधीजी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, 18 पगड जातीची लोक एकत्रित केली. त्यांच्या महाराष्ट्रात काय चाललंय? आणि मग ही जी आमची मुलं आहेत ही कोणत्या तरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कोणत्या तरी एखादा नेता तयार होतो आणि तो नेता लोकांचे माती भडकावण्याचं काम करतो. मग आमचे जे युवक आहेत ते त्याच्याच मागं पळतात, स्वतः काही विचार करत नाही. आणि म्हणून ही युवा संसद कशासाठी आहे? युवकांनी स्वतः विचार केला पाहिजे. स्वतः काही विषय समोर येऊ द्या, यांना यांचे स्वतःची विचारसरणी पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना कळालं पाहिजे की राष्ट्र प्रथम कशाला म्हणायचं, समाज प्रथम कशाला म्हणायचं. समाज म्हणत असताना मी कोणतीही जातपात या ठिकाणी धरत नाही, कोणताही धर्म मी त्या ठिकाणी धरत नाही. समाज म्हणजे सगळी आपण लोक, म्हणजे स्त्री पुरुष आपण जी वावरणारी लोक आहेत ती सगळी लोक. बाकी कोणताही विचार माझ्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी आत्ताच्या स्थितीला नाहीत. त्याच्यामुळे हे युवकांनी स्वतःचे विचार मांडले पाहिजेत, स्वतःचे विचार त्यांना घडवता आले पाहिजेत, स्वतःचे विचार मांडता आले पाहिजेत. याच्यासाठी ही युवा संसद. कुठले मुद्दे असे तुम्ही युवा संसदच्या माध्यमातून मांडलेत आतापर्यंतचा जर विचार केला किंवा खास करून जर ह्या वर्षी सांगायचं झालं, असे काय मुद्दे आहेत की त्याचा प्रभाव खरंच पडलाय? सगळ्यात पहिला मुद्दा आहे, माध्यमे राजकारण घडवतात. आज तुमच्यासारखा युट्यूब चॅनल असेल किंवा आज सोशल मीडियामुळे आज अनेक युट्यूब चॅनल्स क्रिएट झाले. ते कुठंतरी कोणालाच्या तरी विचारांना प्रोत्साहित करतात असं मला वाटतं. काही युट्यूब चॅनल बघितले तर असं वाटतं की अरे एक्स लोक किती वाईट आहेत. काही युट्यूब चॅनल बघितले की असं वाटतं अरे वाय लोक किती वाईट आहेत, एक्स पार्टी किती वाईट आहे, वाय पार्टी किती वाईट आहे. जिथं मी कार्यक्रम घेतो, युवकांना सांगतो की बाबा तुम्ही राजकारणामध्ये या, तिथं माझेच विचार स्थिर ठेवण्यासाठी मला अडचण होती. मग ही जी आमची तळागाळातली मुलं आहेत ज्यांना कोणी मार्गदर्शन देत नाही, त्यांचे विचार किती व्हायबल झाले असतील. म्हणून माध्यमे राजकारण घडवतात की माध्यमांनी सुद्धा न्यूट्रल राहून काहीतरी नरेटिव्ह नाही सेट केला पाहिजे, जो न्यूट्रल नरेटिव्ह आहे तो सेट केला पाहिजे. म्हणून त्याच्यावरती आजपर्यंत चर्चा झालेली आहे. महिलांचा राजकारणातील आणि समाजकारणातील सहभाग याच्यावरती या युवा संसदेमध्ये चर्चा होणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर यावर्षी संसदेनं 33% आरक्षण महिलांना त्याच्यामध्ये दिलं. पण आज तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्ही आज महाराष्ट्रभर फिरता, तुमचा चॅनल एवढा मोठा फेमस आहे, तुम्ही तुमच्या मनाला विचारा की अनेक ज्या महिला राजकारणामध्ये आहेत ते बाय चॉईस आहेत का ते नवऱ्याला तिथं उभा राहता येत नाही म्हणून ते आहेत ऑप्शन म्हणून. मग किती महिला अशा आहेत ज्या स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतात, स्वतः ग्रामपंचायतीमध्ये झेडपीचे सदस्य असताना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना स्वतःचं धोरण ठरवतात. किती महिला अशा आहेत की ज्यांना स्वतः काही कार्यक्रम निवडायचा अधिकार आहे, काही धोरणं ठरवायचा अधिकार आहे, का नवऱ्याला विचारूनच ह्या गोष्टी कराव्या लागतात. आज अनेक महिलांना ज्यावेळेस आम्ही युवा संसदेमध्ये बोलावण्याचा प्रयत्न करतो, आता सगळ्यांचीच आम्हाला माहिती असेल असं नाही, पण अनेक महिलांना आम्ही फोन केल्यानंतर ते आम्हाला सांगतात नाही थांबा ह्यांना विचारते आणि सांगते. ह्यांना फोन केला तर हे म्हणतात नाही तिचं काय नसतं, ती नाही बोलू शकत, मी तिथं उभा राहून बोलतो. अहो पण ते झेडपी सदस्य तुम्ही नाही येत ना, बोलवतोय कोणाला? महिलांच्या सेशनला महिलेला बोलवायचं का महिलेच्या नवऱ्याला बोलवायचं? हे प्रॉब्लेम्स फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि म्हणून असे काही जे विषय आहेत, आता विजन भारत 2029 ऍग्रिकल्चरचं काय विजन असलं पाहिजे. त्याच्यानंतर आता यावर्षी अजून एक मी महत्वाचा विचार ह्याच्यामध्ये करतोय विजन 2029 मध्ये की आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला काय सांगते की तुमच्या भाषेमध्ये शिक्षण घ्या. आपलं संविधान काय सांगतं की तळागाळातल्या लोकांना आपला जो न्याय आहे तो मिळाला पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही मराठी भाषेमध्ये जाऊन हायकोर्टामध्ये लढू शकता का? नाही, भाषेचे लिमिटेशन येतात. तुम्ही सुप्रीम कोर्टात लढू शकता का? सुप्रीम कोर्ट सोडून द्या, चला तिथं जाऊन आपण हिंदीत लढू, ते आपलं दिल्लीला आहे म्हणून. मुंबईमध्ये लढू शकता का तुम्ही मराठीमध्ये? मग जर आपल्या भाषेमध्ये आपल्या लोकांना स्वतःची केस लढण्यासाठी अडचण होत असेल, फक्त इंग्लिश भाषेचा आपण आधार घेणार असू, स्वातंत्र्य मिळालंय? याचा विचार आज आपल्याला करावा लागेल. त्याच्यामुळे असे काही ज्वलंत प्रश्न या युवा संसदेमध्ये मांडायचे. एक कुणीतरी असा माणूस या युवा संसदेतून तयार झाला पाहिजे, त्यानं म्हटलं पाहिजे तामिळनाडूमध्ये तामिळ लँग्वेजमध्ये केसेस लढा, महाराष्ट्रामध्ये मराठीतून लढा. मग असं जर तुम्ही म्हटलात
तर ह्याच मराठवाड्यामध्ये, याच विदर्भामध्ये, याच गावांमध्ये, वाड्या वस्ती तांड्यांवरची एवढी चांगली पोरं आहेत, यांना जर ह्यांच्या भाषेमध्ये बोलायला जर तुम्ही परवानगी दिली ना, हे पुढच्या आता जे काही लाखो करोड रुपये घेऊन जे वकील बाजारामध्ये आहेत ना, हे लोक त्यांना उभं सुद्धा राहू देणार नाहीत. एवढी यांच्याकडे कॉन्फिडन्स आणि ताकद आहे. फक्त भाषेची कुठंतरी अडचण येते म्हणून प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे असे ज्वलंत प्रश्न या युवा संसदेमध्ये आपल्याला घ्यायचे. युवा संसदसाठी तुम्ही बरेचसे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांना आमंत्रण देत असता. ते काय क्रायटेरिया ठरत असतो का तुमचा काही, कोणाला द्यायचं? याची एक जे पुरस्कार दिले जातात म्हणजे आदर्श मुख्यमंत्री, आदर्श आमदार, आदर्श खासदार, आदर्श नगरसेवक, आदर्श जेडपी सदस्य, याचा एक क्रायटेरिया आहे. म्हणजे कुणाला पुरस्कार द्यायचे, तर याच्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की आमची एक टीम तयार केली. म्हणजे याच्यामध्ये आता ह्या वर्षीची जी कार्यकारिणी, त्याच्यामध्ये महादेव जानकर साहेब, सदाभाऊ खोत साहेब, राजू शेट्टी साहेब, सुषमा अंधारे मॅडम, संजय आवटे वरिष्ठ पत्रकार, राजेशजी पांडे जे MNGLचे आणि पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरती आहेत, त्याच्यानंतर आमचे वडील, ह्या सगळ्या लोकांची अशी टीम आम्ही तयार केली. ते काय करतात, वर्षभर कुणी चांगलं काम केलेलं आहे. आता कसं असतं याच्यामध्ये की एक आदर्श निर्माण करून आपल्याला द्यायचं की बाबा एखाद्याने एखादं चांगलं काम केलं, एखाद्याने निधी आणला सगळ्यात जास्त, तर हे बाकीच्या आमदारांना सुद्धा वाटलं पाहिजे बाबा मी सुद्धा माझ्या भागामध्ये निधी आणला पाहिजे. आता निधी आला म्हणजे विकास आला. तर असे काही क्रायटेरिया आहेत. मग निधी आणणं, हा त्यांची विधानसभेतली असलेली किंवा लोकसभेतली असलेली हजेरी असणं, किंवा त्यांचं काय म्हणतो आपण त्याला की राजकीय केसेस सोडून क्रिमिनल केसेस त्यांच्यावरती येते. आता राजकीय केसेस कोणावरती होऊ शकतात. आता आपण इथं बोलत बसलो, एखाद्याला वाटलं नाही हे चुकीचं बोललं, उद्या आपल्यावर बी केस होऊ शकते. ते काय लय मोठं नाही. आता मी स्वतः वकील आहे, त्याच्यामुळे मला माहिती केस टाकणं काय लय मोठा विषय नाही. त्याच्यामुळे राजकीय केसेस सोडून बाकीचे काही क्रिमिनल केसेस त्यांच्यावरती आहेत का, सामाजिक कार्य काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहून हे पुरस्कार ठरतात. आता हे 8वं वर्ष आहे तुमच्या युवा संसद या उपक्रमाचं. कुठल्या वर्षीची युवा संसद जास्त गाजली तुम्हाला वाटतं? तशा गाजतात सगळ्याच, पण त्यापैकी मला वाटतं 5वी युवा संसद सगळ्यात जास्त गाजली. त्याचं कारण असं की जे पाहुणे आम्हाला त्याच्यामध्ये मिळाले, पहिल्यांदाच एवढे चांगल्या चांगल्या दर्जाचे पाहुणे, म्हणजे मनोहर जोशी साहेब, माजी मुख्यमंत्री लोकसभेचे, आज ते हयात नाहीयेत, ते असतील. त्याच्यानंतर एज्युकेशन मिनिस्टर महाराष्ट्राचे त्यावेळेसला नवीन चंद्रकांत दादा झालेले होते, ते असतील. त्याच्यानंतर आपले विनोद तावडे साहेब असतील. म्हणजे सगळे पदावरची लोक आम्हाला त्यावेळेसला फार मोठ्या प्रमाणावरती मिळाले. ते 5वी युवा संसद पाहुण्यांमुळं त्यावेळेसला गाजली. परंतु पाहुण्यांसाठी म्हणून हा प्लॅटफॉर्म नाहीये, हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि मला असं वाटतं की पहिली युवा संसद आमची गाजली. त्याचं कारण असं की या युवा संसदेनं काय कमवलं, कुणाला तयार केलं, तर एक नंदुरबार मधली एक मुलगी आहे जी आपल्याच कॉलेजला MBA झाली, ती तिकडे जाऊन झेडपीच्या इलेक्शनला उभी राहिली. आता ती पडली नाही पडली हा विषय आताच्या स्थितीला आपण सोडून देऊ, परंतु ती इलेक्शनला उभी राहिली. एक मुलगी आदिवासी भागामध्ये जाते, MBA झालेली मुलगी तिकडे जाऊन राजकारणामध्ये उतरते आणि झेडपीच्या इलेक्शनला उभा राहते, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं काय कमवलं युवा संसदेनं, तर हे कमवलं. युवा संसदमध्ये असं कुणाचं जास्त भाषण आवडतं आणि त्याला ऑडियन्स जास्त पसंत करतो, विशेष करून तरुण आहे? युवकांना रांगडं भाषण ऐकायला मजा येते. म्हणजे फार शास्त्र सुद्धा तुम्ही बोलायला गेलात तर ते शक्य नाही. आणि कोरोना नंतर आता बसायची कॅपॅसिटी लोकांमध्ये राहिलेली नाही. मग युवकांना त्यांच्या भाषेमध्ये बोलणारा, त्यांच्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी पटवून देणारा जर मुद्दा असेल आणि जर सांगणारा माणूस असेल तर ते आवडतं. नेहमीच आमच्याकडे सदाभाऊ खोत साहेब असतील, कारण त्यांची भाषा एक मांडायची पद्धत वेगळी आहे. गोपीचंद पडळकर साहेब असतील, यांची भाषा मांडण्याची वेगळी आहे. त्याच्यानंतर तुम्ही बानगुडे पाटील असतील, त्याच्यानंतर आपले राष्ट्रवादीचे आपले विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी असतील. या सगळ्या लोकांची भाषणं युवकांना फार अपिलिंग असतात आणि त्यांनी मांडलेलं त्यांना लवकर पडतं. किंवा मौलाना कल्बे, राशिद रिझवी असतील, यांची भाषणं फार मुलांना आवडतात. कोणाचं भाषण आवडतं बरं? नाही, हा जरा थोडा ट्रिकी क्वेश्चन होईल. हे जर कोणी पाहिलं, बरं कोणाचं वाटतं भाषण ऐकायला? नाही, मलाही म्हणजे गावाकडच्या भाषेमध्ये जी भाषणं होतील ना ती मला आवडतात. म्हणजे सदाभाऊंचं भाषण तुम्हाला? सदाभाऊंचं आवडतं. मी ज्यांची आता नावं घेतली ह्यांची भाषा, हो, जानकर साहेबांचं भाषण फार मुलांना अपिलिंग आहे. त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त जर भाषण कोणाचं आवडलं असेल तर ते म्हणजे आमचे MIMचे संभाजीनगरचे आमदार इम्तियाजी जलील. काय सुंदर भाषण त्यांनी केलं. म्हणजे
लोकांना आधी कसं आहे, मी परत म्हणलं ना, नरेटिव्ह लोक सेट करतात. MIM चा माणूस बोलावला म्हणून लोक माझ्याकडे डोळे वाटारून बघायचे, MIM चा माणूस बोलावला का. मला खरं तर यावर्षी असदुद्दीन ओवैसी साहेबांना या युवा संसदला बोलवायचं होतं, परंतु ते काहीतरी ते कोणत्या तरी एका कलमावरती आता बघा ती JPC बसली आणि त्यांची कालच खासदारकी रद्द झाली, म्हणजे काय ते निलंबित केलं त्यांना. वकफ बोर्डच्या JPC त्याच्यामध्ये बसली आणि त्यांच्या त्या मिटिंग लगातार होत्या, त्यामुळे त्यांनी मला यावर्षी वेळ नाही म्हणून सांगितलं. परंतु त्यांचं काय उत्कृष्ट भाषण त्यांनी केलं. जी लोक डोळे वाटारून बघत होते, सगळ्यात जास्त टाळ्यांचा आवाज त्याच लोकांचा होता. पण का त्यांना का बोलवायचं, म्हणजे लोकांचं काय विचार आहे. आता MIM म्हणलं की लोकांना वाटतं की आता मुसलमान, मग ते हिंदू विरोधी, मग ते काहीतरी 15 मिनिटाचा विषय समोर आणणार, मग त्याच्यावरती त्यांना असं वाटतं की आता ह्यांना कशाला बोलवायचंय. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कॉन्टेक्स्ट असतो, काही ना काही कॉन्टेक्स्ट असतो. आता कसं आहे की जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीची माहिती घेत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही. त्यांचे विचार आज सुद्धा तुम्ही कोणत्याही नेत्यामध्ये, कोणत्याही लोकसभेमधलं भाषण जर तुम्ही असदुद्दीन ओवैसी साहेबांचं जर तुम्ही ऐकलं तर त्यांचं भाषेला तुम्ही नाही ना तोडू शकत. जर तुम्ही डिबेटला त्यांच्यासोबत बसलात आणि त्यांनी जर काही मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्यांना जर आपल्याला काय म्हणतो आपण त्याला जर क्रॉस करायचं झालं, मला नाही वाटत कोण क्रॉस करू शकतं त्यांना, कारण त्यांचा अभ्यास आणि कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास फार अलग लेवलचा आहे. आता तुम्ही जे अकॅडमिक जे काम करता, ही संस्था चालवता, एवढी मोठी नेतृत्व करता, तुमचं वक्तृत्व पण फार छान आहे. भविष्यात राजकारणात यायची इच्छा आहे? नाही, मी राजकारणामध्ये येऊ इच्छित नाही स्वतः. त्याचं कारण असं की मला राजकारणी घडवायचे. उद्याच्याला जर मी राजकारणामध्ये आलो किंवा एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये मी गेलो, आता जेवढी लोक मला घेऊन येत आहेत तेवढी मला लोक एका मंचावरती आणता येणार नाही. म्हणायला ठीक आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, आमचे लय चांगले रिलेशन आहेत, मग आम्ही प्रत्येक जण, जसं तामिळनाडूचं म्हटलं जातं की तामिळनाडूमध्ये DMKची लोक AIADMKच्या लोकांच्या घरी जर गेली तर त्याला पार्टीतून काढून टाकलं जातं. द्रविडियन राजकारण फार बेकार आहे असं खालचं म्हटलं जातं, आणि आपल्याकडे म्हटलं जातं की बाबा आपल्याकडचं राजकारण फार चांगलं आहे, एकामेकाच्या स्टेजवरती येतात बसतात. हे मला आता मी फार आता सगळ्यांच्या फार संपर्कामध्ये आहे, हे दाखवायला आहे. परंतु आतून किती बेकार राजकारण आपल्या महाराष्ट्राचं झालंय याची सुद्धा जाणीव मला आहे. आणि त्याच्यामुळे कुणीतरी एक माणूस बिना स्वार्थ ठेवता कोणत्याही पद्धतीनं मागं काहीतरी बाबा हा उद्या मी आता एवढे राजकारणी घडवतोय, उद्या इथं 5-50 आमदार खासदार लोक येतात, मग मला कोणीतरी उद्या राज्यसभेवर घेतलं पाहिजे, विधान परिषदेवर घेतलं पाहिजे, आमदारकीचं तिकीट दिलं पाहिजे, खासदारकीचं तिकीट दिलं पाहिजे, हे विचार माझ्या डोक्यामध्ये नाहीत. हा माझा त्याग असेल की 100% मी बाहेर राहिलं पाहिजे राजकारणाच्या आणि लोकांना राजकारणामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. कारण जर मी बाहेर राहिलो तर मग ही जी सगळी लोक आहेत हे निस्वार्थपणे हित येतील आणि हितल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील आणि त्यांना चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून देतील. तुमची भाषा रांगडी आहे, असा कुठला राजकारणी की त्यांच्या भाषणाला तुम्ही फॉलो करता? नाही, मला सगळ्यात जास्त भाषण आवडतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं. त्यांच्यानंतर मला सगळ्यात जास्त भाषण आवडतं ते म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचं, कारण मुद्देसूद काय बोललं पाहिजे, किती चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे त्यांचं आहे. त्याच्यानंतर मग मला भाषण आवडतं सदाभाऊंचं, मग त्याच्यानंतर इम्तियाज जलील यांचं, आणि मग त्याच्यानंतर जर फारच चांगलं भाषण जर म्हणलं तर प्रमोद महाजन यांचं. तुम्ही जर समजा आता ही वडिलांची संस्थेची जबाबदारी तुमच्यावर पडली नसती आणि तुम्ही शिक्षण घेतलं असतं आणि ॲज अ करिअर म्हणून तुम्ही जर पाहिलं असतं तर काय करिअर निवडलं असतं आणि काय करायचं ठरवलं? नाही, मी बिल्डिंग व्यवसाय ज्याच्यामध्ये मी आता आहे तो फार अजून मोठा केला असता. मला लहानपणापासून बिल्डिंग व्यवसाय हा आवडतो, कारण सगळ्यात पहिला आमच्या वडिलांचा बिझनेस हा बिल्डिंगचाच होता. मला आजही आठवतं की घरामध्ये मी फोन उचलायचो आणि काही डाईल केलेलं नसायचं, काय नसायचं, मी डायरेक्ट 10 गाड्या वाळू पाठवा, 2 गाड्या विटा पाठवा, असं मी फोनवरती त्याच्यामध्ये बोलायचो. सगळ्यात पहिला जर आवडतीचा बिझनेस कोणता असेल तो बांधकाम व्यवसाय, आणि जरी मी शिक्षण क्षेत्रात नसतो तरी बांधकाम व्यवसाय चांगला त्याच्यामध्ये केला असता. तुम्ही वाचन करता का? वाचन माझं एवढं नाहीये, परंतु मी पुस्तकं ऐकतो. म्हणजे जे विविध छोटे ते असतात ना बघा, स्टोरी टेल ॲप सारखे काही चॅनल्स असतील किंवा ते कुक्कू FM असेल, पुस्तकं वाचणं शक्य होत नाही परंतु ते ऐकणं शक्य होतं. मग ट्रॅव्हलिंग मध्ये, जेवताना ते मला ते ऐकायला मग बरं वाटतं, कारण ते ऐकण्यामध्ये फार पुस्तकही लवकर संपतात. जे ऐकायचंय तेही आपल्याला जेवढं श्रवण केलं पाहिजे तेही श्रवण होतं, आणि वाचण्यापेक्षा मग माणूस ऐकण्याला अजिबात कंटाळा करत नाही. मग गाणी ऐकण्यापेक्षा ह्या गोष्टी गाडीमध्ये चालत राहतात. आता तुम्ही इतक्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, अनेकांच्या मनात प्रश्न पडतो, म्हणजे माझ्याही मनात प्रश्न पडला, अभ्यास कधी करता तुम्ही?
नाही, ज्या वेळेसला मी एज्युकेशन घेतलं त्यावेळेसला मी प्रॉपर एज्युकेशनच घेतलं. बरं, म्हणजे मी प्रॉपर एकही दिवस म्हणजे ILS लॉ कॉलेजची जर तुम्ही बेंचवर बसून हो ILS लॉ कॉलेजची जर तुम्ही ख्याती ऐकली तर तिकडे 75% हजेरी कंपल्सरी. बरं. हा, मग तिथं म्हणजे तुमच्या पंतप्रधान संस्थेत पण आमच्याकडे पण 75% हजेरी कंपल्सरी, म्हणजे तोच काय नियमच आहे. पण ते आता थोडंफार बाकीच्या कॉलेजेसला वर खाली चालतं. 75% एवढं कोण असं धरूनच बसत नाही. पण ILS मध्ये पंतप्रधान जरी असला आणि त्याचे 75% हजेरी नसली तर त्याला परीक्षेला बसू दिलं जात नाही. मला चांगलं आठवतं, मी 7ला कॉलेज चालू केलेले, 10:30-11 पर्यंत ते संपवायचं, घरी यायचं आणि 12 वाजता ऑफिसला जायचं. हे मी केलेलं आहे. आणि मग 1 महिना शेवटचा ज्याच्यामध्ये PL दिली जायची, कॉलेजला आम्हाला सुट्ट्या असायच्या, प्रिपरेशन लीव दिली जायची, त्यावेळेसला मग मी रूमच्या पण बाहेर पडत नव्हतो. पूर्ण 1 महिना दिवस रात्र 18 तास अभ्यास करायचा आणि पुढे जायचं. आजपर्यंत जेवढं काही शिक्षण घेतलं मी कधीच हायर सेकंड क्लासच्या खाली आलेलो नाही. म्हणजे मी तर DLL ला म्हणजे डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर मी शेंगड कॉलेजला केलं, नवले सरांकडे. मी विद्यापीठात 3रा आलोय. बरं. त्याच्यामध्ये आता तुमची युवा संसदची चर्चा महाराष्ट्रभर आणि देशभर होत असतील. असे दुसरे कुठले उपक्रम आहेत आणि भविष्यात असे कुठले उपक्रम राबवायचा तुमचा मानस आहे? सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं केला जातो तो म्हणजे दारू सोडा दूध पे अभियान. बरं. बल सागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, हे कणकण करी बांधिले जण सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, असे म्हणणारे साने गुरुजी. यांच्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा. आज आमच्या पुण्याची ओळख कशामुळे? पोर्शे कारमुळे. या पुण्याची ओळख पोर्शे कारमुळे असावी. मी दिल्लीला गेलो, दिल्लीला गेल्यानंतर मला तिथे एका कॅबमध्ये मी बसलो आणि कॅबवाल्याने मला काय विचारलं, क्या साहब वो गाड़ी जो ठोकी थी क्या हो गया उसका, वो लड़के का क्या हो गया जिसको ऐसे लिखने को बोला था, निबंध लिहायला लावला होता त्या मुलाला शिक्षा म्हणून, असं लोकांनी विचारलं. ही आमची ओळख असू शकत नाही. आज काय पुण्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत चला, उद्या रिपब्लिक डे आहे, उद्या प्रजासत्ताक दिन आहे, या प्रजासत्ताक दिनाला तुम्ही जर माझ्यासोबत डेक्कनला आले, तुम्ही जर माझ्यासोबत औंधला आले, दारूच्या दुकानांच्या बाहेर 250-750 ml बाटलीवरती 250 ml दारू फुकट, ही आमची ऑफर असू शकते. साड्यांचा सेल समजू शकतो, कपड्याचा सेल समजू शकतो, दारूचा सेल लागावा या पुण्यामध्ये. आणि मी तुम्हाला म्हणजे मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, ज्या दारूच्या दुकानाच्या बाहेर मी उभा होतो, माझी गाडी येते म्हणून थांबलेलो होतो, एकही जेंट्स नव्हता, सगळ्याच्या सगळ्या मुली तिथं दारू घ्यायला उभा होत्या. ही औंधमधली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मुलींचं प्रमाण पुण्यामध्ये दारूसाठी वाढतंय, मुलांचं प्रमाण ड्रग्ससाठी वाढतंय. तुम्हाला ड्रग्स पाहिजे अत्यंत इझिली तुम्हाला औंध, बाणेर, त्याच्यानंतर कॅम्प भागामध्ये उपलब्ध करून द्यायची व्यवस्था होऊ शकते. आणि पाहिजे त्या दर्जाचं, पाहिजे तसलं हे उपलब्ध होऊ त्या ठिकाणी शकतं. मग दारू सोडा दूध पे अभियान आम्ही त्याच्यामध्ये घेतोय की सगळ्या दारूच्या दुकानांच्या बाहेर 31 डिसेंबरला आम्ही दारूचे केंड घेऊन 1000 लिटर दूध घेऊन आम्ही उभं राहतो आणि ते करण्याचं काम करतो. हे पहिलं उपक्रम आहे. दुसरा उपक्रम, शास्त्रज्ञ घडली पाहिजेत. म्हणून आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला जर त्याच्या डोक्यामध्ये कोणती संकल्पना असेल आणि जर त्याचं पेटंट होऊ शकतं तर आणि त्याच्या खिशामध्ये पैसे नाहीयेत तर आम्ही शिक्षण संस्था म्हणून त्यांना 10 लाख रुपयाची स्कॉलरशिप फक्त रिसर्चला आम्ही त्याच्यामध्ये देतोय. मग तो माझ्या कॉलेजचा विद्यार्थी असू द्या किंवा बाहेरच्या कॉलेजचा असू द्या, 10 लाख रुपये आम्ही त्या मुलाला देतोय. त्यानं रिसर्च करावा. उद्या ते रिसर्च करताना 10 लाख कमी पडले, अजून 10 लाख आम्ही त्याच्यामध्ये देऊ. 20 लाखाची आमची कॅपॅसिटी आहे. 20 लाख रुपये जर संशोधनाला त्यांनी जर घेतले, उद्या जर त्याचं पेटंट झालं, अर्धे पैसे मुलाला आणि अर्धे पैसे आमच्या शिक्षण संस्थेला. ही व्यवस्था उभी केलेली की उद्याच्याला त्याच्या डोक्यात संकल्पना आहे, पण जर त्याला पैसे नाहीत म्हणून जर तो काय करू शकत नाही असं जर असेल तर ही व्यवस्था आपण त्याच्यामध्ये उभी केलेली आहे. आणि मग अनेक उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये आज मला प्राकर्षाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आम्ही काय करतोय. आता सुद्धा मी बोलताना बऱ्यापैकी युवकांचे निगेटिव्ह बोललो, परंतु आमच्या युवकांना नावं ठेवण्यात काहीच मतलब नाही. आमची जी शिक्षण पद्धती आहे, जी लॉर्ड मॅकॉलेने 1835 साली आम्हाला त्याच्यामध्ये दिली, ज्याच्यामध्ये कारकून तयार करण्यासाठीची व्यवस्था निर्माण केली आणि त्यांनी इंग्लंडच्या संसदेत सांगितलेलं होतं, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये, की आमची शिक्षण पद्धती मी जी सांगतोय ही जर तुम्ही 20 वर्ष या देशामध्ये राबवली तर ह्या देशावरती आपण कायमस्वरूपी राज्य करू शकू. इथली तुम्ही गुरुकुल पद्धती निस्तानाभूत करा पहिलं. तर ती शिक्षण पद्धती आता पण चालू आहे, जी 1835 साली चालू झाली. ती आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, परंतु ती लागू होणार 2030 सालापर्यंत. आमच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास 4थी नंतर आहे का? छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास आहे का? छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यास आहे का? स्वामी विवेकानंदांचा अभ्यास आहे का?
बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास आहे का? झाशीच्या राणीचा अभ्यास आहे का? आमच्या नागपूरचे पांडुरंग खान खोजे ज्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून त्या ठिकाणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून खस्ता खायला सुरुवात केली आणि त्या माणसाला परत या भारत देशामध्ये येता आलं नाही, यांचा अभ्यास आहे का? कितीतरी लोकांची नावं घेता येतील, यांचा अभ्यासच नाही. मग कुणाकडनं आम्ही प्रेरणा घ्यायची? आमच्या इतिहासामध्ये काय सांगितलं जाते? वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर सेकंड, राणीने कधी श्वास घेतला, कधी सोडला, राणी कुठं बसली, कुठं उठली, काय करायचे आम्हाला? काय त्याच्याशी घेणं देणं नाही. शिक्षण प्रणाली थोडीशी बदलली पाहिजे, ही पूर्णतः बदलणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आमच्या थोर महात्म्यांचा अभ्यास आम्ही या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवत नाही, तोपर्यंत आमची मुलं ही व्यसनमुक्त होणार नाहीत, महिलांना मान सन्मान देणारी होणार नाहीत, या देशाला मान सन्मान देणारी होणार नाहीत. जातीपाती विसरून सगळ्या जाती धर्म आपण एकच आहोत अशी त्या ठिकाणी तयार होणार नाहीत. हे जर आपल्याला करायचं असेल तर या महान पुरुषांचा अभ्यास या विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, आता जी काही 30 आणि 31 तारखेला युवा संसद आपली होते, असे कुठले खास निमंत्रित पाहुणे असणार आहेत? या युवा संसदेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब, सुधीर मुनगंटीवार साहेब, भागवतराव कराड साहेब केंद्रीय मंत्री, त्याच्यानंतरनं अरविंद सावंत साहेब केंद्रीय मंत्री, त्याच्यानंतरनं जवळपास 20च्या आसपास आमदार, सगळ्या न्यूज चॅनलचे संपादक, जेवढेही काही न्यूज चॅनल्स टी व्हीवरती आपल्याला दिसतात त्याचे संपादक, त्याच्यानंतरनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे तृप्ती देसाई असतील, त्याच्यानंतर अहिल्यास फाउंडेशनचे रमाबाई लटपटे असतील, त्याच्यानंतर मेधाताई पाटकर असतील, त्याच्यानंतरनं काही IAS आणि IPS अधिकारी असतील. प्रत्येक क्षेत्रातला माणूस या युवा संसदेमध्ये त्या ठिकाणी येतोय. आणि आमची अपेक्षा अशी आहे की युवा संसदेमध्ये फक्त आता तुम्ही ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्येच येऊ नका. ते आता जर ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये यायचं पुढच्या 4-5 युवा संसदानंतर बघू. आता आधी तुमचे विचार घडवण्यासाठी, हे युवक घडवण्यासाठी आता ही युवा संसद आहे. स्वतः त्यांचे विचार त्यांना त्या ठिकाणी ठरवता आले पाहिजेत, याच्यासाठी आता ही आधी युवा संसद आहे. आणि फक्त पॉलिटिक्ससाठीच ही युवा संसद नाही, कारण याला युथ पार्लमेंट म्हणतोय. मग याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातली लोक येत आहेत. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला कोणाला पुढे जायचं असेल तर त्या क्षेत्रातलं मार्गदर्शन या युवा संसदेमध्ये तुम्हाला मिळेल. धन्यवाद शार्दूलजी. आणि तुमच्या पुढच्या जी शैक्षणिक तुम्ही जे तुमची धोरण राबवता त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते शार्दूल जाधवर, ज्यांनी की एक आदर्श घालवून दिलेला आहे. एरवी राग आल्यानंतर, अपमान झाल्यानंतर युवा ही क्राईमकडे आपल्याला जाताना पाहायला मिळते. मात्र शार्दूल जाधवर यांना अपमान सहन नाही झाला, वडिलांचा अपमान सहन नाही झाला आणि त्यांनी शिक्षणाच्या संस्था या जाधवर इन्स्टिट्यूटच्या संस्थेच्या मार्फत काढायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचा आता मानस आहे की त्यांच्या वडिलाच्या नावे पुण्यामध्ये एक विद्यापीठ काढण्याचं सुद्धा त्यांचं स्वप्न आहे. त्यांच्या त्या स्वप्नाला सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.